पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेत म्हणजेच FTII मध्ये शिक्षणाचं माध्यम जरी इंग्रजी आणि हिंदी असं असलं तरी विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेतून भारताची समृद्ध भाषिक विविधता आता पडद्यावर अवतरली आहे। संताली हो आणि मुंडारी यासारख्या आदिवासी भाषांपासून ते आसामी, बंगाली, मराठी, मिझो आणि पंजाबी पर्यंत विविध प्रादेशिक भाषांमध्ये विद्यार्थी आपल्या मातीतील आणि वास्तवाशी जोडलेल्या कथा प्रभावीपणे मांडत आहे। FTII आता अशा प्रादेशिक आणि आदिवासी आवाजांसाठी एक हक्काचा मंच ठरत आहे। हमारा स्टूडेंट्स को अपने आप को क्रिएटिव फ्रीडम पूरा दिया जाता है। वो जैसे जिस भाषा में अपने आप को प्रकाश करना चाहता है वो कर सकता है। वी बिलीव इन दिस फ्रीडम। तो हमारे देश में जो छोटा छोटा जनजातियों का भाषा है ये बहुत अच्छी बात है। अगर कोई उसको एक्सप्लोर करके करे एंड उस भाषा में अपने आप को प्रकाश करे, वी ऑलवेज सपोर्ट दैट। अभी का इंडिया में हम बहुत सारे जगह से स्टूडेंट अभी आ पा रहे हैं जो शायद कुछ साल पहले नहीं आ पाते थे। तो वो अगर अपना भाषा में अपना कहानी को एक तरह से करना चाहता है और कर सकते हैं तो हम जरूर उसको मदद देते हैं वो काम करने की। मुख्य प्रवाहातील सिनेमामध्ये ज्या कथांना आणि आवाजांना क्वचितच स्थान मिळतं ते विषय इथे विद्यार्थी कोणत्याही व्यावसायिक दबावाशिवाय मुक्तपणे हाताळत आहेत। अनेक नवोदित दिग्दर्शकांसाठी भाषा हा केवळ संवादाचा पर्याय नसून ती त्यांच्या जगण्याची वास्तविकता आहे। याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मानसिंग बास्के दिग्दर्शित वेअर डू द ट्रीज गो ही संताली भाषेतील फिल्म। या लघुपटात एका लहान मुलाच्या नजरेतून होणारी हानी आणि आपलेपणाचा शोध घेणारी कथा मांडण्यात आली आहे। दुसरीकडे सौरव मुंडा यांची अ रिव्हर कलर्ड रेड हा मुंडारी भाषेतील चित्रपट खाणकाम आणि संघर्षाच्या छायेत वसलेल्या एका आदिवासी गावाची दाहक दुनिया दर्शवतो। यांसारख्या चित्रपटांमधून भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि जमीन हकीकत जगासमोर येत आहे। भारतीय सिनेमा आता उपेक्षित आणि परिघाबाहेरील कथांसाठी आपली दारं उघडत असताना FTIIच्या विद्यार्थ्यांचे हे प्रयत्न एका सकारात्मक बदलाचे संकेत देत आहेत। नागपूरमधील आवादा कंपनीच्या आवारात पाण्याची